नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करूया सोशोलॉजिकल फॅक्टर दॅट इज पीअर इन्फ्लुएन्स, सबस्टन्स अब्यूज अँड इट्स इम्पॅक्ट ऑन क्रिमिनल बिहेवियर. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. सामाजिक घटक म्हणजेच सोशोलॉजिकल फॅक्टर्स एखाद्या व्यक्तीला गुन्ह्यात कसे ढकलतात याबद्दल आपण ह्या लेक्चरमध्ये डीप ॲनालिसिस करणार आहोत. तर चला लगेचच सुरू करूया. तर सोशोलॉजिकल थिअरी ऑफ क्राईम नेमकी काय सांगते? ही थिअरी बेसिकली हे सांगते की क्राईम हे फक्त बायोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल नसून एक्सटर्नल सोशल इन्फ्लुएन्सेसचा परिणाम आहे. LLB आणि UGC नेटच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात ठेवा. या थिअरीचे रूट्स 1920च्या शिकागो स्कूलमध्ये आहेत. एडविन सदरलँडची डिफरन्शियल असोसिएशन थिअरी आणि रॉबर्ट मर्टनची स्ट्रेन थिअरी यासारखे कॉन्सेप्ट्स याच फ्रेमवर्कचा भाग आहेत. म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती आणि मित्रमंडळी कशी प्रभाव टाकतात हे आपण पाहणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये आपण हे मुद्दे कव्हर करणार आहोत. सोशल फॅक्टर्स ऑफ क्राईम, त्यानंतर पियर ग्रुप्स अँड गँग्स, मग सबस्टन्स अब्यूजचा इम्पॅक्ट, वेपन्स आणि इंटरनेट ॲक्सेस, आणि शेवटी क्विट एक्झाम रिव्हिजन. सेक्शन 1, पियर ग्रुप्स अँड गँग्स, द सर्च फॉर आयडेंटिटी. आता विचार करा, जेव्हा एखादा स्टुडंट अकॅडमिक किंवा सोशल एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकत नाही, तेव्हा तो एकटा पडल्यासारखा फील करतो. या फ्रस्ट्रेशनमधून तो गँग्सकडे आकर्षित होतो. का? कारण तिथे इल्लीगल काम केल्यावर त्याला एका प्रकारची स्ट्रीट क्रेडिबिलिटी किंवा रिस्पेक्ट मिळतो. हे अगदी एडविन सदरलँडच्या विचारांशी मिळते जुळते आहे, ज्यांनी सांगितला होता की क्रिमिनल बिहेवियर हे इतरांच्या संगतीतून शिकला जाता. एकदम सिंपल, बरोबर? हळूहळू या गँग्स एक ऑल्टरनेटिव्ह सोशल सिस्टम बनतात. जर आपण रॉबर्ट मर्टनच्या स्ट्रेन थिअरीच्या दृष्टीने विचार केला तर हे लोक मेनस्ट्रीम सोसायटीसारखाच पैसा आणि सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण लेजिटिमेट रस्ते बंद असल्यामुळे ते एक्स्टॉर्शन आणि थेफ्ट सारखे इल्लीगल मार्ग निवडतात. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे कालांतराने हे क्रिमिनल बिहेवियर त्यांच्यासाठी अगदी नॉर्मल होऊन जातं. सेक्शन 2, सबस्टन्स अब्यूज इम्पॅक्ट, डिसिजन मेकिंग अँड डेस्परेशन. सबस्टन्स अब्यूज म्हणजेच व्यसनाधीनता ही एक डबल एज स्वॉर्डसारखी आहे. एकीकडे ऑफेंडरचा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आणि त्याची शिक्षेची भीती नाहीशी होते, तर दुसरीकडे विक्टिमची सावधगिरी कमी होते, ज्यामुळे ते सहज टार्गेट बनतात आणि चुकीचे निर्णय घेऊन अनसेफ एरियाजमध्ये अडकू शकतात. म्हणजेच दोन्ही बाजूंनी धोका वाढतो. एक्झामच्या दृष्टीने हा डेटा पॉइंट खूपच महत्त्वाचा आहे, हे नक्की लक्षात ठेवा. क्रिमिनॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार जवळपास 30 to 50% व्हायलंट क्राईम्समध्ये ऑफेंडर नशा केलेल्या अवस्थेत असतो. यामध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये अनोळखी लोकांसोबत होणाऱ्या हिंसाचाराचा सुद्धा समावेश आहे. यावरून लक्षात येतं की क्राईममध्ये इंटॉक्सिकेशन किती मोठा रोल प्ले करतं. आता व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसे लागतात आणि इथेच इकॉनॉमिक नेसेसिटी निर्माण होते. ॲडिक्ट्स चोरी आणि इल्लीगल ट्रेडसारख्या गुंतात अडकतात. म्हणूनच इंडियन कॉन्टेक्स्ट आणि मॉडल लॉमध्ये, उदाहरणार्थ NDPS ॲक्टच्या केसेसमध्ये फक्त शिक्षा देणे पुरेसे नसते. फ्युचर क्राईम थांबवण्यासाठी रिहॅबिलिटेशन आणि बिहेव्हिरल थेरपीसुद्धा तितकीच गरजेची मानली जाते. सेक्शन 3, वेपन्स अँड इंटरनेट ॲक्सेस, द फॅसिलिटेटिंग फॅक्टर्स. आता या फॅसिलिटेट करणाऱ्या फॅक्टर्सकडे पाहूया. वेपन्स म्हणजेच शस्त्र क्राईमची तीव्रता वाढवतात आणि अफेंडरला विक्टिमपासून सेफ डिस्टन्स ठेवण्याची सोय देतात. दुसरीकडे इंटरनेटवर क्राईम ट्युटोरियल्स आणि हार्मफुल इन्फॉर्मेशन सहज उपलब्ध आहे. यामुळे क्राईम एक्झिक्यूट करण्याचा टेक्निकल बॅरियर खूपच कमी झाला आहे. आधुनिक काळात हे दोन्ही फॅक्टर्स क्राईमला खूप सोपे बनवतात. पण थांबा, या थिअरीचा मेन क्रिटिसिझम म्हणजेच लिमिटेशन समजणे एक्झामसाठी अत्यंत क्रुशियल आहे. फक्त बंदूक किंवा इंटरनेट असल्यामुळे कोणी क्रिमिनल बनत नाही. क्लासिकल आणि पॉझिटिव्हिस्ट स्कॉलर्सने हे पॉइंट आउट केलं आहे की बायोलॉजिकल ट्रेट्स, सायकोलॉजिकल फॅक्टर्स आणि व्यक्तीची स्वतःची फ्री विल हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. सोशियोलॉजिकल फॅक्टर्स फक्त एक फॅसिलिटेटिंग रोल प्ले करतात, ते क्राईमचा प्रायमरी कॉज नाहीत.
सेक्शन 4 क्विक एक्झाम रिव्हिजन की टेकअवेज. चला तर मग पटापट रिवाईज करूया. पिअर इन्फ्लुएन्समुळे गँग्स जॉईन केल्या जातात, ज्यामुळे स्ट्रीट क्रेडिबिलिटी मिळते. सबस्टन्स अब्यूजमुळे जजमेंट इम्पेअर होतं आणि इकॉनॉमिक क्राईमला चालना मिळते, जे 30 to 50% व्हायलंट क्राईम्सच्या कारण आहे. वेपन्स आणि इंटरनेट हे फक्त फॅसिलिटेटर्स आहेत, ते सोल कॉज नाहीत. थोडक्यात सांगायचे तर क्राईम हे सोशल, बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्सचा एक कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. हे पॉइंट्स एक्झाममध्ये असेच लिहिलेत तर नक्की फायद्याचे ठरेल. जाता जाता या एका प्रश्नावर विचार करा. आजच्या मॉडर्न क्रिमिनॉलॉजीमध्ये इंटरनेट हे फिजिकल गँग्सपेक्षाही मोठा आणि डेंजरस पियर ग्रुप बनला आहे का? याबद्दल नक्की विचार करा. आणि हो, फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.